ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुतळा समिती अध्यक्ष सिडको विभाग आणि महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने मी एकच सांगू शकेल की महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे शूरवीर या भारतात जन्माला आले म्हणून हे हिंदुस्थान टिकू नये आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे आपल्याला या हिंदुस्थानसाठी एक प्रेरणा ठरणार आहे. आणि यांचं एक महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचं एक स्मारक जसं फाळके स्मारकच्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एक व्हावं आणि एक सगळ्यांना एक समाज प्रेरणा मिळत राहील एवढंच मी बोलू इच्छितो. या वर्षी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा मिरवणूक प्रमुख आहे. ही जयंती काढण्यामागचा एकच उद्देश आहे की आपला भारत देश जो आहे तो भारत देश फक्त या सर्व महापुरुषांमुळे टिकू नये, तर त्यांची प्रेरणा समाजाला मिळत राहावी वेळोवेळी. यासाठी महाराणा प्रतापांची जयंती तसेच महाराणा प्रतापांची मिरवणूक आपण दरवर्षी साजरा करत असतो. यावर्षी मिरवणुकीचं आणि जयंती 25वे वर्ष आहे, तर त्यानिमित्त आमच्या सर्व मंडळातर्फे शुभेच्छा. प्रताप जयंती उत्सव समिती 2026 सचिव आमच्या गेले 2002 पासून आम्ही ही जयंती उत्सव समिती आमचे मिरवणूक इथून भालेकर मैदान मेन रोड करणं रविवार समाप्त होते. अध्यक्ष महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक गेल्या 25 वर्षापासून 2007ला मी अध्यक्ष होतो दुसरा. गेल्या 25 वर्षापासून महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बौद्धिशी मंडळ, हिंदू एकता आंदोलन पक्ष, शिकलगर कातारी संघ, त्यानंतर क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था, अशा राजपूत समाजाच्या ज्या महाराणा प्रेमी संस्था आहेत यांची जयंती उत्सव समिती तयार झालेली. त्या समितीच्या बॅनरखाली गेल्या 25 वर्षापासून अविरत महाराणा प्रताप पुतळ्याला प्रतिमा पूजन आणि सायंकाळी मिरवणूक दरवर्षी होत असते. सगळ्यांना शुभेच्छा. सिंग पवार मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा यावेळचा अध्यक्ष आहे. आमची मिरवणूक गेल्या 25 वर्ष 2002 पासून सुरू आहे. 2002 पासून सुरू आहे. आता 25 वर्ष झाले. त्यानिमित्ताने आम्ही एक स्मरणिका प्रदर्शित केली, तिचं नाव शौर्य तेज आहे. बरोबर. आता सकाळी राणा प्रताप चौकात प्रतिमा पूजन झालं. आता इथून आमची मिरवणूक सुरू होईल पंचवटी कारंजापर्यंत. आणि अजून काय या मिरवणुकीचा रूट कसा असेल? या मिरवणुकीचा रूट आता शालिमारवरनं म्हणजे इथून निघेल शालिमार मेन रोड, रविवार कारंजा आणि गंगेवरनं पंचवटी कारंजापर्यंत.